मस्जिद या एरियात राहणाऱ्या महिलेच्या प्रतिक्रिया फिरोजभाई पठाणविषयी काय आहे हे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार, मी आयशा महबूब सय्यद पाटीजा मस्जिद एरियामध्ये राहते आणि फिरोजभाई कधीही कोणत्याही अडचणी असल्या तर फिरोजभाई लगेच म्हणजे बोलवल्या येत असतात. नंतर 10वी ते ग्रॅज्युएशन शिक्षणासाठी काही मदत लागली तरी त्यांनी आम्हाला येऊन इथं मदत करतात. महिला वर्गामध्ये फिरोजभाई पठाण यांच्याविषयी असलेले मत आपण विचारून घेणार आहोत. नमस्कार मावशी, ह्या भागामध्ये फिरोजभाई पठाण यांचं काम कसं आहे? की चांगलं काम करतात, ती येतात, आम्ही बोलल्यावर येतात, जातात, हे करतात, काम करतात व्यवस्थित. आपण काहीतरी बोललं गेलं तर आपल्या लगेच येतात, काम करतात. गटरचं सगळं वगैरे सगळं काम व्यवस्थित करतात. भोसले प्लॉट येथे राहणाऱ्या नागरिकांना आपण विचारून घेणार आहोत फिरोज पठाण यांच्या कामाविषयी. नमस्कार. तुमचं नाव? मी मोहम्मद मोमीन, राहतो सुंदरपुरी भोसले. फिरोज पठाण साहेब नगरसेवक कार्यकाळात ते काम केले. खास करून गुंठेवारीचा विकास हा महाराष्ट्रात कुठंही असली गुंठेवारी नसेल असं विकास त्यांनी या भागात केला. दुसरा राहिला पुराच्या वेळी त्यांनी स्वतः काही किट वाटप करणे हा सुद्धा त्यांनी भरपूर सहकार्य केले. कोरोना काळात कोविडच्या ह्याच्यात त्यांनी भरपूर मदत केली लोकांना. स्वतः त्यांनी जातीनं लक्ष देऊन त्या भागातला प्रत्येक नागरिकाला त्या समस्यातून बाहेर काढणं. यांनी सगळ्या वार्डात कामं तर केलीच आहेत, पण हे तरुणाच्या गळ्यातलं ताईत बांधलेलं पण हे सगळ्या वार्डाला आपलं कुटुंब समजून वार्डातला विकास आणि सर्व कामं करतो आणि हक्कीला ओ देणारा माणूस आहे. कुणाचं लग्न असू दे किंवा नायक असू दे, सगळ्यात पहिल्यांदा पठाण कुटुंबीय हजर असतात. त्या फिरोज पठाण यांनी तरुणांच्या गळ्यातलं ताईत बांधलेला माणूस आहे. हे सगळं जात धर्म हे याच्या पलीकडे गेलेला माणूस आहे. तरी आमची अशी इच्छा आहे की या माणसाने हे माणूस निवडून आम्ही आणणारच आहे, पण कसं आहे या भागातला विकास या माणसाचं होणार नाही एवढी मी ग्वाही देतो. म्हणजे या माणसाचं काम एवढं चांगलं आहे. धन्यवाद. फिरोजभाई पठाण यांच्याविषयी आजी काय प्रतिक्रिया देत आहेत आपण जाणून घेऊया. हॅलो, आम्हाला फिरोज पठाणच नगरसेवक पाहिजे आहे. आम्हाला सहकार्य करतात, प्रत्येक गोष्टीला उभारतात, प्रत्येक गोष्टीला काय मेलं, कोणी जिवंत राहिलं, कोणाला आजार आला, पळत गाडी घेऊन येतात, थांबतात, बघतात, जातात. आम्हाला नगरसेवक आम्हाला आमचा हात पाहिजे 15 नंबरला. आणि दुसरा नको आहे. आम्हाला पूर आला तर पावसात बसलं तर कोण आम्हाला विचारलं नाही. त्यावेळेला नगरसेवकाला आणि चटणी मीठ तांदूळ गहू सगळ्यापर्यंत दिलं. आम्ही 15 दिवस खाल्लं. तोच आम्हाला नगरसेवक पाहिजे, आम्हाला दुसरा कोण नको आहे. मी प्रभाग क्रमांक 15मधील गजानन बेकरीजवळ परिसरात राहणार आहे. माझं नाव सलमान शेख आहे. फिरोजभाई पठाण हे कार्यसम्राट नगरसेवक आहेत. त्यांनी सगळं काम केलेलं आहे. रस्ते गटारी तर हे काम होतच असतील, पण त्यांनी प्रभागातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी 450 घरांवरील आरक्षणचा मुद्दा हा 40 वर्ष रखडलेला प्रश्न होता. त्यांनी तो उठवला आहे. त्यामुळं त्यांनी कार्यसम्राट नगरसेवक आहेत. तो प्रभागामध्ये कुठलाच असा मुद्दा राहिलेला नाही की त्यांनी चांगला रस्ते गटारी सगळे लाईट गेटची सगळी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्ही या प्रभागामधून नगरसेवक फिरोज पठाण यांच्या कामाविषयी समाधानी आहात? आहे आणि फिक्स ते या टायमाला फिक्स तेच नगरसेवक म्हणून निवडून येतील. धन्यवाद.